नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। त्रिपुरी पौर्णिमा 5 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज साजऱ्या होणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेचं महत्त्व, पूजाविधी, त्रिपूर कसा लावावा, दीपदान कसं करावं आणि शुभमुहूर्त काय आहे, त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला नक्की आपण सामान्य माणसांनी काय करायला हवं, कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या, त्या का कराव्या, या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ही अतिशय खास अशी मानली जाते, जिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा आणि काही ठिकाणी देव दिवाळी अशा अनेक नावांनी ही पौर्णिमा ओळखली जाते। त्रिपुरारी पौर्णिमा केवळ त्रिपुरासुराच्या वधामुळेच महत्त्वाची नाही, तर या दिवशी अनेक शुभ घटना देखील घडल्या आहेत आणि या दिवसाचे अनेक पैलू देखील आहेत। जसं हरिहरी भेट, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची भेट देखील होते, त्यामुळे शिवभक्त आणि विष्णू दोघांची पूजा करतात आणि बेल आणि तुळस अर्पण करतात। ही हरिहर भेट विशेषतः वैकुंठ चतुर्दशी या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा तिथी देखील असते। एवढंच नाही तर त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान विष्णूंनी याच दिवशी मत्स्य अवतार देखील घेतला होता। तसेच चातुर्मास समाप्तीनंतर सुरू झालेल्या तुळशी विवाहांना कार्तिक पौर्णिमेला सांगता देखील होते। हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो। शिवाय या दिवशी गुरु नानक जयंती सुद्धा साजरी केली जाते। आता प्रश्न येतो, त्रिपुरारी पौर्णिमेला करायचं काय? तर या दिवशी काही विशेष गोष्टी केल्यास पुण्य मिळतं आणि जीवनातील नकारात्मकता देखील दूर होते आणि या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं। शक्य नसेल तर घरातच पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं। अनेक भक्त या दिवशी उपवास देखील करतात। उपवास न केल्यास सात्विक भोजन मात्र ग्रहण करावं। भगवान शिव, भगवान विष्णू आणि गंगा मातेची पूजा करावी। कार्तिकीय स्वामींची पूजा सुद्धा या दिवशी फलदायी मानली गेली। त्यांच्या दर्शनाने जीवनातील अडचणी दूर होतात आणि प्रत्येक कामात हे यश मिळतं। या दिवशी आपण ओम सोम सोमाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम कार्तिकेय नमः, ओम नमः शिवाय यासारख्या मंत्रांचा जप आवश्यक करावा। या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे। घराच्या अंगणात, दारात, तुळशी, वृंदावनापाशी आणि मंदिरात दिवे लावावे। गरजूंना अन्न, वस्त्र किंवा आर्थिक मदत करणं पुण्यकारक मानलं जातं। या दिवशी दान केल्याने अनेक पापांचाही नाश होतो। या दिवशी विशेष म्हणजे त्रिपूर लावला जातो आणि दीपदान केलं जातं। पण हा त्रिपूर कसा लावावा आणि दीपदान कसं करावं? तर त्रिपूर म्हणजे एक प्रकारचा मोठा दिवा किंवा अनेक दिव्यांची आरास असते। त्रिपुरासुराच्या वधानंतर देवतांनी दिवे लावून आनंद साजरा केला आणि त्याच परंपरेनुसार या दिवशी दीपदान केलं जातं। अनेक ठिकाणी शिवमंदिरात उंच खांबावर त्रिपूर वात लावली जाते, याला दीपमाळ असेही म्हणतात। तुम्ही घरीही दीपदान करू शकता, यासाठी मातीच्या पंत्या वापराव्या। आता संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन दीपदान करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं। शक्य असेल तर मंदिरात दीपमाळेवर दिवे लावावे। घरी मुख्य प्रवेशद्वारावर, तुळशी, वृंदावनाजवळ, देवघरात आणि पाण्याच्या स्तोत्राजवळ, म्हणजे जसं नळ असेल, पाण्याच्या ठिकाणी विहीर, घराशेजारी नदी, तलाव असेल तर तिथेही दिवे लावण्यास अत्यंत शुभ मानलं जातं। जो त्रिपुरासुराचा वधाचं प्रतीक मानला जातो, त्रिपूर पौर्णिमेला जो दिवा लावला जातो त्याला खास अशी वात देखील तयार केली जाते, ज्याला त्रिपूर वात असं म्हणतात। काही जण 105 वातींचा एक संच करतात किंवा काही जण 750 किंवा 350चा एक संच करून तो दिवा लावला जातो। एवढी मोठी वात लावण्यामागचं कारण म्हणजे त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा भगवान शिवशंकरांनी या दिवशी वध केला होता आणि त्या त्रिपुरासुराच्या वृत्तीचं दहन व्हावं, त्यांची आठवण म्हणून कापसाचं सूत काढून ती वात तयार केली जाते। एक विशिष्ट पद्धतीची वात आणि ती या दिवशी प्रज्वलित देखील केली जाते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही वात माचीच्या काडीने न पेटवता ती दिव्यातील दिव्याने किंवा म्हणजे देवघरातील दिव्याने किंवा मंदिरातील दिव्याने पेटवली जाते आणि त्याची राख शेवटी भगवान शंकरांना 3 बोटांनी लावली जाते आणि नंतर ती दुसऱ्या दिवशी राहिलेली राख विसर्जित केली जाते, ती आपण लावायची नसते। हल्ली बाजारात ही त्रिपुरी वात विकत सुद्धा मिळते। तुम्ही सुद्धा घरच्या घरी वात तयार करू शकता किंवा बाजारातून ही त्रिपूर वात विकत आणून भगवान शिवशंकरांसमोर पेटवू शकता। तुम्ही आपल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार अनेक दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा देखील करू शकता। यामुळे सकारात्मकता नक्कीच येते।
त्यासाठी 750 वाती एकत्र करून एकच वात तयार करावी आणि त्रिपुर वात जाळावी. मात्र हा त्रिपुर योग्य वेळेत लावणेही गरजेचं आहे. कार्तिक पौर्णिमा ही 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:36 सुरू होणार आहे आणि 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:48 ती पौर्णिमा समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार त्रिपुरी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. आता आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरवाती किंवा आपल्याला ज्या काही सेवा आपल्याला पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी करायच्या आहेत त्या या शुभ वेळेत ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून कराव्या. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत केल्या तरी देखील चालतील. तर बघा 5 नोव्हेंबर म्हणजेच आज त्रिपुरी पौर्णिमे दिवशी जो शुभमुहूर्त आहे तो बघा प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी 5:05 पासून ते 7:50 पर्यंत आपल्याला त्रिपुरवाती किंवा इतर पूजन करावं. सायंकाळी 7:20 चंद्रदेवतेला अर्घ्य देणं या दिवशी शुभ मानलं जाईल. त्रिपुरी पौर्णिमेचं व्रत, पूजा आणि दीपदान केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष देखील प्राप्त होतो. या दिवशी त्रिपुरी वात लावल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्रिपुरी वात आपल्या जीवनात अज्ञान, भीती, दुःख दूर करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्र सांगतं की या पौर्णिमेला ही त्रिपुरी प्रकारची वात लावल्याने धन लाभाचे मार्ग सुद्धा खुले होतात, आर्थिक अडचणी दूर होतात, कुटुंबामध्ये प्रेम शांती वाढते, पुण्यवृद्धी होते, मनशांती मिळते. कारण लावलेला एक दिवा हा सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात, संपूर्ण वातावरणामध्ये निर्माण करत असतो आणि प्रकाशाचा हा लावलेला छोटासा दिवा आपलं आयुष्य उजळून टाकतो. या त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमा सुद्धा म्हणून ओळखतात. कार्तिक स्वामींचं दर्शन इतर वेळी स्त्रिया घेत नाहीत अशी एक परंपरा आहे, पण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मात्र अर्थात या त्रिपुरी पौर्णिमेला मात्र आवर्जून महिलांसाठी सुद्धा कार्तिक स्वामींचं दर्शन खुलं असतं आणि म्हणून कार्तिक स्वामींच्या मंदिरात सुद्धा भरपूर भाविकांची गर्दी या दिवसामध्ये बघायला मिळते. आता या कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन का घ्यावं या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो देखील पहा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.